नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत सूर्यनमस्कार व्हेरिएशन्स. म्हणजे 6 राऊंड करणार आहोत. यातले 2 राऊंड आपण नॉर्मल सूर्यनमस्कार करणार आहोत आणि 4 राऊंडमध्ये आपण व्हेरिएशन करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमचं ॲपचे मसल, पोटाचे स्नायू आहेत ते स्ट्रॉंग करायला मदत करेल. तर चला स्टार्ट करू वॉर्मअप पासून नेहमीप्रमाणे. तर स्टार्ट करू नेक रोटेशन पासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अप अँड डाऊन नेक सेट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नेक ट्विस्ट करणार आहोत. 1 2 3 4. आपण कमरेचे रोटेशन स्टार्ट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टर्न करणार आहोत आपण बाहेरच्या आणि आतल्या बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आतल्या बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नी रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँकल रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट लेग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यात जर बॅलन्स करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही खुर्ची किंवा भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता. तर हे आपलं झालेलं आहे वॉर्मअप. यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत सूर्यनमस्कारचा पहिला राऊंड, जो की पहिला आणि दुसरा राऊंड नॉर्मल असणार आहे. तर वॉर्मअप नंतर आता आपण करणार आहोत नॉर्मल 2 सूर्यनमस्कार. तुम्हाला माहितीच असेल, नसेल तर यापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये मी तुम्हाला 12 सूर्यनमस्कार बिगिनर्स, मॉडरेट आणि ॲडव्हान्ससाठी 4 असे सांगितलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यानंतर हा करू शकता. तर स्टार्ट करूयात आपण नॉर्मल 2 सूर्यनमस्कार. पहिला सूर्यनमस्कार उजव्या पायाने स्टार्ट करूयात. 1 श्वास सोडा, 2 श्वास घ्या, 3 श्वास सोडा, 4 श्वास घ्या, 5 श्वास धरून ठेवा, 6 श्वास सोडा, 7 श्वास घ्या, 8 श्वास सोडा, 9 श्वास घ्या, 10 श्वास सोडा, 11 श्वास घ्या, 12 श्वास सोडा.
दुसरा सूर्यनमस्कार आपण डाव्या पायाने स्टार्ट करणार आहोत. 1 श्वास सोडा, 2 श्वास घ्या, 3 श्वास सोडा, 4 श्वास घ्या, 5 श्वास धरून ठेवा, 6 श्वास सोडा, 7 श्वास घ्या, 8 श्वास सोडा, 9 श्वास घ्या, 10 श्वास सोडा, 11 श्वास घ्या, 12 श्वास सोडा. यानंतर आपण तिसरा सूर्यनमस्कार व्हेरिएशन सोबत करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲबडॉमेन किंवा पोटाचे मसल होल्ड कॉन्ट्रॅक्ट करून धरायचे आणि होल्ड करायची ती पोझिशन. तर 10 काउंट करू शकता, 20 किंवा 30 तुमच्या कुवतीनुसार. मी 30 करणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कुवतीनुसार केल्यानंतर त्या स्टेपला आराम करू शकता आणि पुढचं माझ्यासोबत कंटिन्यू करू शकता. तर चला स्टार्ट करूयात. आपण यामध्ये प्लँक होल्ड करणार आहोत. बाकी पूर्ण सूर्यनमस्कार सेम असणार आहे, फक्त प्लँक पोझिशनमध्ये आपण व्हेरिएशन करणार आहोत. 1 2 3 4 5. इथे आपण प्लँक होल्ड करणार आहोत. 30 काउंट. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. यामध्ये या पोझिशनमध्ये तुम्ही रेस्ट घेऊ शकता. 6 7 8 9 10 11 12. यानंतर आपण चौथा राऊंड करणार आहोत, ज्यामध्ये प्लँक पोझिशनमध्ये आपण जम्पिंग जॅक्स करणार आहोत. 30 काउंट. तर सुरू करूया. 1 2 3 4 5 आणि इथे आपण 30 काउंट करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. इथे रेस्ट करू शकता 10 किंवा 20 झाल्यानंतर पण, आणि त्यानंतर माझ्यासोबत पुढे कंटिन्यू करू शकता. 6 7 8 9 10 11 12. यानंतर आपण 5वा राऊंड करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण प्लँक पोझिशनमध्ये माउंटन क्लाइंबर करणार आहोत 30 काउंटपर्यंत. चला स्टार्ट करूयात.
त्याच्यामध्ये आपण 30 काउंट करणार आहोत. तुम्ही 10-20 करू शकता आणि मध्ये रेस्ट करू शकता. 1 या पोझिशनला तुम्ही रेस्ट करू शकता आणि पुढे माझ्यासोबत कंटिन्यू करू शकता. यानंतर 6वा आणि लास्ट राऊंड करणार आहोत. प्लँक होल्ड मधलं 4थं व्हेरिएशन. चला स्टार्ट करूयात. आणि शेवट करणार आहोत आपण स्ट्रेचिंग पासून नेहमीप्रमाणे. तर सुरुवात करूयात नेक स्ट्रेच करण्यापासून. साइड स्ट्रेच करणार आहोत. 10 काउंट. तर यानंतर करणार आहोत आपण प्लँक होल्ड 4थं व्हेरिएशन. शेवटपासून स्टार्ट करूया. तर आपले हे 6 सूर्यनमस्कारचे व्हेरिएशन झाले आहेत. तर शेवट करणार आहोत आपण स्ट्रेचिंग पासून. तर स्टार्ट करू नेक पासून. साइड स्ट्रेच 10 काउंट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट साइड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फ्रंट साइडला स्ट्रेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बॅक साइड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शोल्डर स्ट्रेच. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. अपोजिट साइड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिस्ट स्ट्रेच करणार आहोत वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खालच्या बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट हँड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वरच्या बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ट्रायसेप स्ट्रेच करणार आहोत. 1 2 3 ट्रायसेप स्ट्रेच करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट साइड या बाजूला स्ट्रेच जाणवला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बॅक स्ट्रेच करण्यात पुढं आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच बॅक साईडने स्ट्रेच करणार आहोत. चेस्टला ओपन करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बाजूने स्ट्रेच करणार आहोत दोन्ही साईडचेही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट साइड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर फ्रंटचं थाय सपोर्ट घेऊ शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्ट्रेच करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट साइड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून स्ट्रेच करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर बॅक साईडनं स्ट्रेच करणार आहोत. अंगठा पकडायचा आहे. पाय स्ट्रेट ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट साइड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर काफ म्हणजे बाक पिंढऱ्या आणि याच्यासाठी करणार आहोत. सपोर्ट घेऊ शकता. फुल स्ट्रेच वरती करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच टाचेवरती उभं राहायचं आहे आणि बॅक साईडला पुश करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि शेवट फुल बॉडी स्ट्रेच. मोठा श्वास घ्यायचा आहे.
आणि आजचं वर्कआउट संपलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्ही एक व्हेरिएशन ॲड करू शकता सूर्यनमस्कारमध्ये. जर तुम्ही ऑलरेडी सूर्यनमस्कार करत असाल तर थोडं अपग्रेड करणं गरजेचं आहे. तर यापासून नवीन नवीन व्हेरिएशन मी ॲड करत जाणार आहे. जसं तुमची स्ट्रेंथ, ताकद तुम्हाला करायला परमिशन देईल त्याप्रमाणे करा. पण नेहमी खूप जास्ती व्यायाम करण्यापेक्षा अर्धशक्ती व्यायाम म्हणजे कपाळावरती घाम यायला स्टार्ट होईपर्यंत व्यायाम करणं गरजेचं असतं. आणि त्यासोबत फक्त व्यायामच नाही तर काय आहार घ्यावा हे त्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे. तर प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार घेण्याचा प्रयत्न करा. व्हेरिएशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. तर थँक्यू. आजचा व्हिडिओ पाहिलात, माझ्यासोबत वर्कआउट केलं तर थँक्यू फॉर एव्हरीथिंग. धन्यवाद.